विधानसभा सत्र के दौरान सुनेत्रा की साली भी मौजूद थी, जहां कोंकण में आम और काजू किसानों के नुकसान पर चर्चा की गई थी। उदय सामंत सहित कई नेता उपस्थित थे। डॉक्टर बालासाहेब सावंत कृषि विश्वविद्यालय ने राज्य सरकार को एक रिपोर्ट दी है कि 90% आम और काजू क्षतिग्रस्त हो गए हैं। हम सरकार से इस पर निर्णय लेने का अनुरोध करते हैं। मुख्यमंत्री ने हमें आश्वासन दिया है कि वो सत्र के बाद इस संबंध में एक बैठक करेंगे। कृषि विश्वविद्यालय की रिपोर्ट के अनुसार कुल फसल नुकसान में एक भूमिका निभाई गई थी। इससे किसानों को कोई लाभ नहीं होगा। 7/12 में खेती के अनुसार सहायता दी जानी चाहिए। मुख्यमंत्री ने भी इस पर सहमति जताई है। 22,000 रुपये प्रति एकड़ देने की घोषणा की गई है। विधानसभेचं अधिवेशन त्यांना नवीन उपस्थित होते, ऑनलाईन उपस्थित होते, थोडा भूमवरती त्यावेळेला बाळासाहेब 90% आंबा आणि काजूचं नुकसान झालेलं असा अहवाल राज्य सरकारला सादर केला। त्याच वेळेला आम्ही सर्वांना विनंती केली की या संदर्भामध्ये सरकारने निर्णय तारखेला घ्यावा। मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं की अधिवेशनाच्या नंतर या संदर्भात त्यामुळे एक भूमिका मी प्रकर्षाने मांडली की ज्यावरती कृषी विद्यापीठाने अहवाल सादर केला आणि 90% दिलं याचा अर्थ सरसकट पीक दिलं। त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांच्या बागांची पंचनामा करण्याची आवश्यकता नाही। 7/12 ज्या ज्या ठिकाणी आंब्याची लागवड आहे त्या सर्वांनाच पंचनामा न करता सरसकट मदत व्हावी अशी निसर्ग चक्रीवादळामध्ये तोही मुद्दा महोदयांनी मान्य केला। त्यानंतर 22,000 रुपये प्रति हेक्टरी मदत त्या ठिकाणी घोषित झाली। तर आहे की ते आज वेगवेगळ्या शेतकरी संघटना उत्पादक शेतकरी मध्ये अधिक वाढीव राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी करत आहे। कोकणातला ते लोकसभा सदस्य या नात्याने कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी या नात्याने माझी सरकारकडे मागणी आहे की यावेळी झालेलं रोपारणी नुकसान हे लक्षामध्ये घेता शक्य होईल तेवढा अधिकार मदत करण्याचा प्रयत्न करत आहे। पण राज्याचे एकत्र सरकारने घ्यावा अशी माझी सुद्धा मान्य नाही आहे। मुंबईतही मोठा आंदोलन झाला होता, अनेक नेत्यांना हेक्टरी होणारं उत्पादन ह्याच्यासाठी होणार मग परकीय चलन जे देशाला उपलब्ध होतं तर आपला कोकणातला देवगडचा हापूस आंबा असेल, रत्नागिरी असेल, आज महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या वरती जातो। अशा वेळेला त्याच्यातून मिळणारं परकीय चलन हे देशाच्या आर्थिक जीडीपीमध्ये एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे उत्पादकरित्या यावर्षी पहिल्यांदाच आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्यामुळे सरकारने मदतीचा जी रक्कम घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ करावी माझी सुद्धा त्या ठिकाणी 4-5 दिवसापासून एक विषय प्रामुख्याने चर्चेत आहे। सध्याच्या 2